या पोरांनी इकडं मला चांगलाच कोटानं वाढून ठेवला होता. तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळ सकाळ आवरून कॉफी वगैरे घेतली, त्याच्यानंतर निघालो होतो नगरला, कारण आपल्याला जायचं होतं हॉस्पिटलला. हॉस्पिटलचं काम वगैरे झालं, त्याच्यानंतर घरी येतं म्हणलं आपला शर्ट घेऊन यावा, कारण आपल्याला शिवजयंतीला घालायचा होता. शर्ट वगैरे घेऊन घरी आलो, त्याच्यानंतर गेलो होतो टेरिसवर. खूपच धूळ झाली तिथं थोडंसं पाणी वगैरे शिंपडलं. कसं आहे, तिथं साधा नका मीच भटकत असतो, घरचे काही एवढं वरती येत नाही. कधी मध्ये वरती आले ते मला स्टोमने देते, त्याच्यामुळे वेळची वेळी पाणी मारलेलं बरं. पाणी वगैरे मारून खाली आलो तर इकडं आपली किटी बसलेली होती, ती एकदम सुस्तवलेलीच होती. तिला म्हणलं तुझं आयुष्य माझ्यापेक्षा बरं चालू आहे सध्या, घे म्हणलं जगून तू पण. ते पण मनातल्या मनात म्हणले असं आलं भाई एकदा डोकं खायला. असं तिथून परत बेडरूम मध्ये आलो, तर या पोरांनी मला इकडे वेगळाच कोटानं वाढून ठेवला होता. कोटाण्यांची काही कमीच नाही माझ्याकडं. एक झालं का एक झालं का एक कोटाना चालूच आहे माय माग. आता घरच्यांना कळायच्या ते कोटाना मला निस्तारला पाहिजे. घरच्यांना कळायच्या तिथे खेळ वगैरे ठोकून सगळं व्यवस्थित करून घेतलं. त्याच्यानंतर गेलो होतो गावात, पाव वगैरे घेतले, तिथून निघालो होतो मळ्यात, कारण मळ्यात होतं वडापावचं नियोजन. मळ्यात आलो तर इकडं मामाचं ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायचं काम चालू होतं. त्यांना म्हणलं तुमचं चलन द्या, मी जातो चहा प्यायला. इकडे चहा वगैरे घेतला, चहा वगैरे पिऊन गेलो होतो गोठ्यात. तर इकडे हर्षच्या वारक्या वासराला दूध पाजित होता असं. त्याच्यानंतर इकडे घरात आलो तर इकडे पोरांचं चोर चिट्टे खायचं काम चालू होतं. त्यांना म्हणलं तुमचं चलन द्या, तवर मी येतो. फेरफाटका आणून फेरफाटका महाराष्ट्र नावाखाली गेलो होतं किचन मध्ये. ते इकडे मामी त्यांचा वडापाव करायचं काम चालू होतं. पोरांना गपचूप न कळून द्या, मी पण इकडे 2 वडापाव हाणून घेतले. तर मी खातो आता वडापाव, तुम्ही घेता वर आपल्या पेजला फॉलो करून वडापावचं सगळं नियोजन लावून त्याच्यानंतर निघालो होतो घरी. तर असं होता आजचा आपला दिवस. असे डेली व्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो नक्की करा. भेटू द्या एका नवीन व्लॉग मध्ये.